सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये एका खेडेगावामध्ये भात लावणी कशी करतात ते आज आपण पाहणार आहोत. या पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शेती भरपूर प्रमाणे केली जाते. या डोंगर रांगेमध्ये बसलेली ही शेती कर्जत तालुक्यामध्ये माथेरानच्या पायथ्याशी असलेला हा छोटासा विलेज. पूर्वजांनी राखलेली ही शेती जवळपास 500 या 600 वर्षांपूर्वी जास्त असलेली ही शेती आज आपण पाहणार आहोत. मी माझ्या शेतामध्ये भात लावत असताना ह्या जंगलामधला मोर सुद्धा मला पाहायला भेटला. आजपासून आमची लावायला सुरुवात फायनली झालेलं आहे मित्रांनो. आजपासून आमच्या इकडे लावणी चालू झालेली आहे मित्रांनो. आणि कशा प्रकारे लावतात आमच्या इकडे आणि कशा प्रकारे लावलं जातं आहे आमच्या इकडे ते तुम्हाला मी आज ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो इथे आमची शेती आहे, माझे बाबा आहेत आणि ते खाली सुंदरसं असं वॉटरफॉल आहे बघा. त्याच्याच आउटसाईडला इथे आमची शेती आहे बघा मित्रांनो. चला आत्ता पहिलं फिरलेलं ते खणून घ्यायचं मग लावायचं. तर चला पहिलं खणून घेऊ. तसेच या डोंगरपट्टीला भाताची लागवड जास्त प्रमाणे केली जाते. त्यानंतर आपल्या शेतामध्ये नांगर किंवा ट्रॅक्टर या सहाय्याने आपण शेतामध्ये चिखल करून घ्यायचं मित्रांनो. 20 ते 25 दिवसाचे झाले रोपे उपटून घ्यायचे. त्यानंतर उपटून झाल्यानंतर शेतामध्ये पूर्णपणे चिखल झाला की जेवढे पण बांधावर मूठ ठेवलेले असतील ते शेतामध्ये पूर्णपणे पांगून घ्यायचे. पूर्णपणे मूठ पांगवले की तुम्हाला मी कसे लावायचे तुम्हाला मी थोडक्यात सांगत आहे. तर मित्रांनो हा आहे मूठ, याला असं घ्यायचं आणि असे सोडायचं. तसं असे लावायचे जमिनीमध्ये. हे बघा तसेच आमच्या शेतामध्ये पाहुणे मंडळी खूप जमली होती भात लावण्यासाठी. ही आमची पाहुणे मंडळी आली म्हणून आम्हाला शेताला कमी दिवस लागले नाही तर भरपूर दिवस लागतात मित्रांनो. हे शेताला कमी ते कमी 8-9 दिवस लागतात ह्या शेताला. ही शेती करणं इतकं सोपं आहे, त्यामुळं भरपूर कष्ट घ्यायला लागतं मित्रांनो. खूप कष्ट घ्यायला लागतं. पाणी आहे की नाही ते बघायला लागतं, पाणी येतंय का नाही, कोणत्या टायमाला पाणी सोडावं लागतं या शेताला, आणि कोणत्या दिवशी खत मारायला लागतं, कोणत्या दिवशी पाणी सोडायला लागतं, कोणत्या दिवशी शेताला सुकं करावं लागतं, कोणत्या दिवशी. आणि तसेच शेताच्या बांधावर असलेलं गवत ते पूर्णपणे बेनून घ्यायला लागते. शेताची साफसफाई पूर्ण करायला लागते. आणि तसेच भात लावत असताना आम्ही शेताच्या आउटसाईडच्या बांधावर जंगलामधला सुंदर समोर आमच्या बांधाच्या काठावर आलता. कर्जत आणि माथेरान ह्या डोंगरपट्टीला जर तुम्ही या ठिकाणी आलात, धबधबे आणि हिरवेगार डोंगर तुम्हाला बघायला भेटतील. तसेच माझ्या शेताच्या आउटसाईडला सुंदरसा म्हणजे ते फेमस असलेला विपुरी वॉटरफॉल सुद्धा आहे. एवढं खचलंय त्यामुळे या शेताची नुकसान झाले मित्रांनो, भरपूर नुकसान झाले. ते झाड लावलेली
आणि ही निसर्गाच्या कुशीत बसलेली माझी शेती, सुंदर शेती. हे माझं खाल्लं शेत आणि त्याच्यावरती आहे एक छोटंसं आणि सगळ्यात मोठं शेत. आणि तसेच मित्रांनो, पावसाळ्यामध्ये माझ्या शेताच्या आउटसाईडला निसर्गाचं सौंदर्य तुम्हाला बघायचं असेल, मी थोडक्यात तुम्हाला दाखवतोय. माथेरानच्या डोंगरपट्टीमध्ये असलेला हा निसर्ग मी आज तुम्हाला थोडक्यात दाखवतोय. पूर्णपणे फॉगने भरलेला हा पठार, तसेच धुग्याने अडलेला हा डोंगर. चार शेत आहेत आमची, चारी पण शेतं लावून झालेली आहेत मित्रांनो. हे बघा, हा खाल्ला, त्याच्या खाली एक आहे, ते एकदम एवढे लांब फरक आहे. आणि हा एक शेत लावला, आजच लावलं मित्रांनो. तर चला जाऊया, अजून 4 शेतं आहेत, 4 शेतं पण लावणार, अजून बाकी आहेत मित्रांनो लावायला शेतं. तर चला जाऊया.